नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आम्ही दोघं लग्नानंतर पहिल्यांदाच बाईकवरून कोकण सफारीला निघालो आहोत आणि या प्रवासात तुम्हालाही आमच्यासोबत घेऊन जाणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आम्ही पोचलेलो आहे नेरळला। तर आपण इथे पेट्रोल भरलेला आहे गाडीत 400 रुपयाचा फुल पेट्रोल भरून आपण आता पुढच्या प्रवासासाठी निघलेलो आहे। आजच्या प्रवासात खूप सुंदर रस्ते, निसर्गरम्य दृश्य आणि भन्नाट अनुभव मिळाले। आत्ता आम्ही आहोत कोकणचं प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक शहरात म्हणजेच महडला। महड हे फक्त प्रवासातील एक थांबा नाही, तर इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे। हा आहे वरदविनायक गणपती, अष्टविनायकपैकी एक। कोकणच्या प्रवासाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने केली। मन अगदी प्रसन्न झाल्यासारखं वाटलं। महाड येथे आपला गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे। तर आपण गणपती बाप्पाचा दर्शन घेऊन आता कोकण टूरसाठी निघूया। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। आम्ही पोचलोय खेडजवळ। आता अजून आम्हाला गणपतीपुळेला पोचायला 3 तास तरी लागतील। इथे थोडीशी रेस्ट करण्यासाठी आमची काली पडली। तर दुपारी जेवणाचा टाइम झालता, तर आम्ही ते शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये जेवणाचा ठरवला। तर तुम्ही मेनू बघू शकता। इथे जेवण खूप टेस्टी होता आणि तिथला ॲम्बियन्स तर त्याहून अधिक भारी होता। नंतर आम्ही चिपळूण जवळच्या परशुराम मंदिरात गेलो। डोंगरावर बसलेले हे सुंदर मंदिर, परशुरामाने कोकणची निर्मिती केली म्हणून याला खूप महत्त्व आहे। परशुरामाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। वातावरण खूप छान झालं होतं। मग आम्ही संगमेश्वरला पोहोचलो। इथे कर्णेश्वर नावाचं पुरात शिवकालीन शिवमंदिर आहे। दशक्रोशीमध्ये हे सगळ्यात प्राचीन मंदिर। दगडी काम, शांतता, खरंच त्या काळात गेल्यासारखं वाटलं। इथे आम्हाला संगमेश्वर गावातील काही मुले मिळाली। त्यांनी आम्हाला खूप चांगली माहिती सांगितली आणि त्यांनी हेही सांगितलं की या गावात खूप सारी मंदिरं आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे मंदिर दशक्रोशीमध्ये सगळ्यात जुनं शिवमंदिर यालाच म्हणतात।
बघा हे दगडी बांधकाम. त्या काळात मशीन नव्हती तरी किती सफाईने काम केलंय. प्रत्येक दगडावर नक्षी आहे. कमाल आहे. मंदिराचा परिसर खूप शांत आहे. इथे उभे राहिल्यावर वेगळीच एनर्जी जाणवते. इतिहास जिवंत आहे असं वाटतं. हे आहे संगमेश्वर मंदिर. अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले हे मंदिर आहे. मंदिर खूप छान आहे. दगडी बांधकाम अतिशय सुंदर. असे म्हटले जाते की पावसाळ्यात हे मंदिर दिसतही नाही, पूर्णपणे पाण्यात बुडून जाते. नंतर या मुलांनी आम्हाला सरदेसाई वाडा बघायला नेले. वाडा बघितला की काळजात कळ उठते. इतका सुंदर शांत परिसर, पण इथे स्वराज्यावर सगळ्यात मोठा घात झाला. याच वाड्यात शंभूराजे थांबले होते. वाड्याच्या ह्या भिंती ह्यांनी तो काळा दिवस पाहिला आहे. महाराजांचा पराक्रम, त्यांचा त्याग आणि हा विश्वासघात सगळं आठवतं. इथे उभे राहिल्यावर डोळ्यात नकळत पाणी येतं. सार्थक आणि त्याच्या मित्रांना खूप थँक्यू. तुम्ही खूप चांगली ठिकाणं आम्हाला दाखवली. रात्री 8:30 वाजता आम्ही गणपतीपुळ्याला पोचलो. रूम चेकिंग करून आम्ही डायरेक्ट जेवायलाच गेलो. उकडीचे मोदक, सोलकढी आणि ऑथेंटिक फूड खाऊन मन तृप्त झाले. शुभ सकाळ मित्रांनो. तर चला आपण बघायला जाऊ गणपतीपुळ्यातील सुंदर सकाळ. इथलं वातावरण एवढं भारी आहे की असं वाटतंय की इथंच राहावा, नाही इथंच सगळा संसार थाटावा. मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता की कोकणातील घरं बघा कशी, घरांची रचना, तसेच वळणावळणाचे रस्ते, लाल माती. आणि कोकणातील विशेषता म्हणजे तुम्ही कोकणात प्रत्येक घराबाहेर अंगण आणि अंगणात एक तुळशी वृंदावन दिसतो. तर ही आहे कोकणाची विशेषता. आत्ता आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ पोचतोय. खूप छान व्ह्यू आहे, बघा ना, कसलं भारी वाटतंय. नारळाची झाडं मस्तच. बाप्पाचं दर्शन झालंय, तर आता आपण नाश्ता करायला जाऊया. इथे आपल्याला छोटासा स्टॉल दिसतोय नाश्त्याचा, तर तिथे जाऊन आपण बघूया काय काय आहे. गरमागरम घावणे काकू काढत होत्या, तर आम्ही 1 प्लेट घेतली, पण ती आम्हाला इतकी आवडली की आम्ही 4 प्लेट खाल्ल्या अशा. मित्रांनो, तर आपण आता गणपतीपुळ्याची रूम चेकआउट केलेली आहे. तर आपण आता जाणार आहोत जयविनायक मंदिर. तिथे आपण गणपतीचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण गणपतीपुळेमध्ये एक प्राचीन कोकण म्हणून एक असं म्हणजे ग्रामीण जीवनाची शैली दाखवलेली आहे. तर तिथे आपण तिथे पण व्हिजिट करणार आहोत. तर चला.
बाय बाय. फायनली आम्ही पोचलोय गणपतीपुल्यापासून 10 मिनिटावर असणाऱ्या जय विनायक गणपती मंदिरला. हे मंदिर तर खूपच भारी आहे आणि त्यातील गणपती बाप्पाची मूर्ती तर काय बोलायलाच नको, खूपच सुंदर. तुम्ही जर गणपतीपुल्याला आले तर या मंदिराला नक्की विजिट करा, खूप सुंदर आहे. आम्ही रात्री ज्या हॉटेलला जेवलो त्याची टेस्ट आम्हाला खूप आवडली, म्हणून आता पण आम्ही त्याच हॉटेलला आलोय. जेवून झालंय, आता आपण प्राचीन कोकण बघायला जाऊया. नमस्कार, मी तेजल. प्राचीन कोकणमध्ये मी आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन इथे काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात एक राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आज आम्ही इथे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाचा जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष मानला जातो. त्याची पूजा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. हेलो ही गुहा आहे. गुहा हे काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, तर गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे आपण पाहणार आहोत कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेमध्ये येताना वाकून या.
व्ह्यू बघून तर तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे पोचलेलो आहे. तर आपण पोचलेलो आहे कोकणातील सुंदर अशा बीचला, आरेवारे बीच. तर मित्रांनो आपण करणार आहे झिप लाईन. 600 रुपये पर पर्सन आणि कपलसाठी रेट आहे 1200 रुपये. तर आपण कपल झिप लाईन करणार आहे, तर चला आमच्या बरोबर. भाऊस्ता आवरा सुसाटे की नुसता उर्वीत चालवलाय आम्हाला. मित्रांनो मालवण यायला अजून 2 ते 3 तास लागणार आहेत. तर आपण इथे पेट्रोल टाकून घेऊया. परत 400 रुपयात आपण फुल पेट्रोल केलं आहे. आत्ता आम्ही मालवणला पोहोचलोय. पहिले रूम चेक इन करू, जरा फ्रेश होऊ आणि मग नाश्ता करायला जाऊ. आता आपण चाललोय बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर. सिंधुदुर्ग किल्ला फिरून झाल्यावर आपण इथे राईड करायला आलो आहे. तर आपण पहिले बनाना राईड करू. भाई गाचालली पोरा गाचालली बाबा. थांब हात भाई हात नाही तर परत जाशील. योबो त्याला तोंड काढतं. योबो तोंड बघ पक्का पाणी पिलं वाटतं याने. चला तर मित्रांनो आपण जाऊया आता बंपर साईडला.
तर आता आपण स्कुबा डायव्हिंगला चाललो आहे. तर स्कुबा डायव्हिंग झालेला आहे आपला. तर आपण रूमवर जाऊ, चेकआउट करू आणि नंतर मग कुणकेश्वर बीचला जाऊ. मित्रांनो, तर आपण पोचलेलो आहे समुद्र किनारी वसलेल्या कुणकेश्वर शिव मंदिरला. मस्त व्ह्यू बघत बघत आम्ही कुणकेश्वर टू हरिहरेश्वर हा मोठा पल्ला आम्हाला गाठायचा आहे. तर आपण निघूया. रात्री खूप उशीर झाल्यामुळे मोबाईल स्विच ऑफ झालेला. तर आपण रात्री खूप लेट हरिहरेश्वरला पोचलो. तर आपण हा विला बुक केलेला. तर आपण आता जाऊ हरिहरेश्वरचा सनराईज बघायला. In 150 meters, slight right. बघू शकता आपल्या कसे आपल्या हाती वाट बघून राहतात. बघू शकता स्वागतासाठी कसं थांबलं. तर मित्रांनो, सकाळची वेळ आहे. तर आपण हरिहरेश्वरचं मंदिराचं दर्शन घ्यायला जाऊया. हे आहे हरिहरेश्वर मंदिर. ही एक अशी जागा आहे जिथे देव, नदी, समुद्र आणि डोंगर हे सगळे एका वेळी भेटतात. लोक याला दक्षिण काशी असंही म्हणतात. हा देव वेगळा आहे. ना फक्त शिवा ना फक्त विष्णू, म्हणजे दोन्ही देव एकत्र. मूर्ती अर्धी शिवाची तर अर्धी विष्णूची. एका हातात त्रिशूल तर दुसऱ्या हातात शंख. असा अवतार आपल्याला दुसरीकडे कुठे बघायला नाही मिळत. आमचं दर्शन घेऊन झालंय. आता आमची पोरं गेली माकडांसोबत खेळायला. हरिहरेश्वरला आलात तर फक्त मंदिरात दर्शन घेऊन जाऊ नका. खरा अवतार बघायचा असेल तर मंदिराच्या मागे जा. चला आमच्या बरोबर. कसला भारी व्ह्यू आहे. दोन साईडला डोंगर, मधीत रस्ता आणि समोर समुद्र. भारीच. चला आपण पण खाली जाऊया. हे बा आपला बुवा खेकडी पकडतोय. आम्हाला समुद्रात डॉल्फिन दिसले पण व्हिडिओ करायला घेतलं, समोर येतच नव्हते.
थोडं थोडं दिसतोय बघा. आता आम्ही चाललो कायाकिंग करायला. कायाकिंगला 2 तासाची वेटिंग होती म्हणून आम्ही बोटिंग करायचंच ठरवलं. बोर माहितीये तुम्हाला, रानडुक्कर, नंतर गोल्डन जॅकेल. रानडुक्कर पण असतो इथे? हो, गोल्डन जॅकेल, सुनेरी कोल्हा, हे सगळे ह्याच्यामध्ये आपल्याला आढळतात. पण नशिबावरती आहे दिसणं न दिसणं. बोटिंग करून आता आम्ही आलोय श्रीवर्धन बीचला. बीचवर रील करायची होती पण काय खास जमली नाही आम्हाला. अशा प्रकारे आमची कोकण ट्रिप पूर्ण झालेली आहे. आपला ब्लॉग इथेच संपूया आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.